नमस्कार मंडळी. तर आज आम्ही चाललेलो आहोत अशा ठिकाणी ज्या ठिकाणी खूप जण रविवार किंवा मंगळवार जात असतात. ते म्हणजेच तेलंगणामध्ये असणारं सुप्रसिद्ध ठिकाण आणि ते म्हणजेच आडेली देवी. पोचम्माई आडेली देवी असं त्या गावाचं नाव आहे किंवा देवस्थान तीर्थस्थान आहे त्या ठिकाणचं. आणि त्याच पद्धतीने आम्ही निघालो आहोत वाटेने जात असताना आम्हाला बरेच या ठिकाणी गावे आढळले आहेत. आमच्या घरापासून आम्ही निघत आहोत दूर आणि वाटेने जात असताना तुम्ही पाहू शकता. आणि जात असताना आम्ही निघाले टू व्हीलर्सने. का टू व्हीलर्स निघण्याचं नेमकाचं कारण असं आहे की आम्हाला चांगल्या पद्धतीने लोकेशन पाहता येईल आणि लोकेशन पाहून तुम्हाला सुद्धा सांगता येईल किंवा दाखवता येईल, म्हणून आम्ही टू व्हीलर्सने निघत आहोत. आणि निघता निघता त्या ठिकाणी मित्र हो, आम्ही तिघजण होते. मी, माझी बायको आणि छोटीशी राधिकाच्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा शेजानं सरसे स्वागत आहे मित्रो. या व्लॉगमध्ये तुम्ही या चॅनल नवीन असाल ना, आतापर्यंत चॅनलला नाही सबस्क्राईब करू शकला तर सबस्क्राईब करून द्या एकदम फ्रीमध्ये. आणि आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट नक्की करा तुम्हाला कशा पद्धतीनं हा व्लॉग वाटत आहे ते. तर आता जात असताना वाजले होते सकाळचे 10 आणि 10च्या सुमारामध्ये सर्व जे खेड्याच्या बाया असतात ते निघत होत्या शेताकडे. आणि त्याच पद्धतीने रस्ता फारच छान होता आणि आम्हाला जायचं होतं मित्र शॉर्टकट पद्धतीने. कारण की आमच्या समोर आमची मंडळी म्हणजेच आमच्या घरचे किंवा त्या ठिकाणी कार्यक्रम ज्यांचा होता आमच्या भावांचा, त्या ठिकाणी ते गेले होते, आम्ही होते मागे, म्हणून आम्ही शॉर्टकट मार्ग निवडला होता. परंतु किंतु बाकी तरी पण आम्ही शॉर्टकट मार्ग जात असताना कोणत्याही पद्धतीची अडचण आतापर्यंत आली नव्हती. म्हणून रस्ता मोकळा होता. पलीकडच्या साईडला लोकेशन चांगलं होते, ढगाळ वातावरण होतंय आणि चांगल्या पद्धतीनं माळ आम्हाला दिसत होते पाहण्यासाठी. एकदम चांगले मोठे मोठे माळ. तेलंगणामधला रोड होता. तेलंगणामध्ये रोड कसे असतात तेलंगणामध्ये तुम्हाला माहीतच आहे. आंध्र प्रदेश तेलंगणा बाउंड्रीवर त्या ठिकाणी रोड पाहायला एकदम चांगले भेटतात ते आणि एकदम चांगले असतात. वळणाचा रोड होता आणि ह्या ठिकाणी कॅमेरा समोर धरला होता. रोड पाहू शकता. आणि पुढे सुद्धा अशाच पद्धतीनं आम्ही जात होतोच. पुढे काय होईल काय नाही ते या ठिकाणी तुम्ही पहा, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आणि पुढे अशा पद्धतीने जात होतो आणि रोड चांगला होता, साईडला माळ होते मोठे मोठे. आणि आम्ही निघत पुढे जात होतो. आणि अशाच पद्धतीने जात असताना मित्र हो, तिथं रस्ता चांगला होता आणि रस्ता चांगला असताना एकदम असं वाटत होतं की आता कोणत्या पद्धतीचे ट्रॉफिक येणार नाही, कोणत्याच पद्धतीचे या ठिकाणी आम्हाला अडचण येणार नाही, म्हणून आम्ही लवकरच पोहोचणार होते. आता समोर आपल्याला काय दिसत आहे ते पाहू शकता मित्र. आबा बाबा, आता इथं मोठी संख्येने ट्रॅफिक जाम होणार. कारण की खूपच सारे या ठिकाणी जे जनावरं असतात, गुरंढोरं असतात, गाई म्हशी बैल असतात ते आमच्या समोर आले आहेत. आणि त्याच्यामुळे खूपच मोठे प्रॉब्लेम निर्माण झाली आहे. कारण की आम्हाला होत होता उशीर आणि त्याच्यामध्ये हे ट्रकाची ट्रॅफिक जाम नाही, ऑटोची नाही, वाहनाची नाही, काची नाही, परंतु या ठिकाणी गाई आणि गुरांची या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली आहे. म्हणून या ठिकाणी मित्र हो, जात असताना खूपच मोठा प्रॉब्लेम येत होता आहे. आणि तो माणूस सांगत होता की बा तुम्हाला जाता येत नाही का, जाण्यासाठी तुम्हाला नाही म्हणलं तरी अर्धा तास लागतो. कारण की अर्धा तास का लागतो, खूपच या ठिकाणी ढोरं आहेत सर्वांना या ठिकाणी हाकालणं हे थोडं कठीण आहे. म्हणून मित्र हो, या ठिकाणी जवळ या ठिकाणी जात होते आम्ही. आम्हाला समोर निघा, परंतु त्या ठिकाणी एक मसाड होती, तो आमच्या मागे लागत होती, दिवस होती. म्हणून आम्ही म्हणले ठीक आहे नका जाऊ द्या. म्हणून अशा पद्धतीने अर्धा घंटा थांबले, तिथून आम्ही पुढे निघाले.
अशाच पद्धतीनं आम्ही पुढे जात होतो आणि जात असताना आम्हाला बरेच काही या ठिकाणी दिसले आहेत ढोरं वगैरे. रस्ता साफ होता आणि असा साफ रस्ता असताना आम्ही पुढे जात होतो. आम्हाला वाटलं लवकर पोहोचणारच, परंतु या ठिकाणी आम्ही समोर जात असताना पुन्हा एकदा आम्हाला अडचण आली. ती म्हणजे पुन्हा एकदा मेंढ्या आल्या, शेळ्या आल्या, म्हणून आम्ही फुलाच्या ठिकाणी मोठी जागा असल्या कारणाने त्या ठिकाणी आम्ही ही गाडी ठिकाणी थांबवली. मग थांबवल्यानंतर सुद्धा ढोरं ऐकत नाही. ढोरं आम्हाला जवळून असं खेटून जात होते. आमच्या इकडून ढोरं होते, तिकडून ढोरं होते. त्या ठिकाणी इतकं झालं की त्या ठिकाणी साईडला थोडासा पूल होता, म्हणून वाचलो आम्ही. कारण की ढोरं खूपच या ठिकाणी होते. त्यातून आम्ही कसेबसे तरी खटाबटा करत निघालो आणि पुढे त्याच पद्धतीनं आम्ही चालत राहिलो आणि वळणावळणाचा रस्ता खूपच छान वाटत होता आणि ड्रायव्हिंग करण्यासाठी सुद्धा खूपच छान वाटत होतं. कारण की रस्ता चांगला होता, परंतु ट्रॅफिक काहीच नव्हती. म्हणून आम्ही पुढे चालत राहिलो आणि अशाच पद्धतीने त्या ठिकाणी जात असताना जवळ आम्ही पोहोचणारच होते आणि झाडाच्या वाटेच्या कडेने झाडं इतके छान होते मित्र हो, की त्या ठिकाणी असं वाटू लागलं होतं की जसं आपण गेममध्ये गाडी चालवतो त्या पद्धतीने वाटत होतं. कारण की लोकेशन खूप चांगलं होते आणि शेतीसुद्धा त्या ठिकाणची तेलंगणामधली कशा पद्धतीनं असते, कशा पद्धतीनं शेती करतात हे सर्व काही पाहायला भेटत होते. आणि परंतु त्या ठिकाणी शेती करत असताना मित्र हो, असं आढळून आलं की त्या ठिकाणचे लोक म्हणजे तेलंगणा स्टेटमधले लोक जास्तीत जास्त जे भात असते, ते साळ असते, भाताचं उत्पन्न जास्तीत जास्त काढतात, हे निश्चित आहेच. आणि फायनली आम्ही त्या ठिकाणी मित्र हो पोहोचलो होतो आणि पोहोचल्यानंतर देवदर्शन झाले आणि देवदर्शन झाल्यावर या ठिकाणी बघा आमची माय ते आमची दिसत आहे तुम्हाला. आणि त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता माझी आई आणि माझी बायको हे या ठिकाणी जे पिसा म्हणजे देवीला चढण्यासाठी घेत आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही तिथं दर्शन वगैरे झालं. दर्शन घेत असताना तो कॅमेरा अलाउड नव्हता. तिथं मावशी वगैरे दिसत आहे, आमची गाडी वगैरे दिसत आहे, आमची राधिका दिसत आहे, आमची मायसुद्धा दिसत आहे. दर्शन वगैरे झालं आणि राधिकाने खूपच मोठं नारळ या ठिकाणी घेतलेलं होतं. तिला सरत नव्हता आणि तेवढं तरी पण तिथं कॅमेरा अलाउड नसल्या थोडंफार घेणारच होते. इथं मस्त छानपैकी मी फोटो वगैरे काढलाय. मस्तपैकी चांगलं लोकेशन होतं. खूप गाड्या होत्या, खूप गर्दी होती, जत्रा वगैरे केली होती. त्याच्यापुढे आमच्या मोबाईलची चार्जिंग संपली होती. फक्त त्या ठिकाणी चार्ज करण्यासाठी लाईट वगैरे काही नव्हती. म्हणून मित्र हो, आम्ही इथपर्यंतच थांबवला ब्लॉग आणि पुढे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा कशा पद्धतीने वाटले. त्या ठिकाणी अजून काही जत्रा दाखवली असती. मंदिर दाखवत तुम्हाला मित्र. मंदिर या ठिकाणचं बारो म्हणतात. बारोमध्ये खूप काही पाणी होतं. त्या साईडला महिला अंघोळ करत होत्या. प्रत्येक आली महिला या ठिकाणी त्या साईडला दाखवू शकत नाही, कारण की त्या ठिकाणी वाटत नाही. कारण की पहा तिकडे आणि खूपच मोठा बारो आहे. पाहायला प्रत्येक असं भीती वाटेल. इथं पिण्यासाठी पाणी होतं. पलीकडे खूप मोठी जत्रा होती आणि या ठिकाणी येत असतं तर मंदिर पाहू शकतो मित्र. मंदिर बांधण्याचं काम होतं. मंदिर अतिशय जबरदस्त तेलंगणा स्टेटमधलं होतं. मंदिर म्हणजे काय एकदम भारीच होतं.